वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। नेत्यांप्रमाणेच IAS आणि IPS अधिकारी देखील अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे। नुसते हजेरीच नाही तर टेबलाखालून जमा केलेला ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम अशोक खरात करायचा। हे आरोप आम्ही नाही तर एका कॅबिनेट मंत्र्याने केलेत। त्यामुळे सरकारचा पगार घेऊन अशोक खरातची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा चेहरा आता जगासमोर येणार का, हा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारते। अशोक खरातची राजकारणातल्या भक्तांची यादी आता महाराष्ट्राला पाठ झाली आहे। मात्र या भोंदू मांत्रिकाच्या भक्तांमध्ये IAS, IPS आणि इतर बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भरणा होता असा खुलेआम आरोप होतोय। ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी अधिकारी अशोक खरातचा दरबार गाठत असत असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। या खरातला मोठी करणारी कोण तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला। मग हे कारवाईपासून दूर कसे? हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे। संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरातचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल। विजय वडेट्टीवारांनी आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावेत असा सल्ला त्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला। वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही। त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे। कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल। कॅबिनेट मंत्री असले तरी संजय शिरसाट यांना वडेट्टीवारांचे काही मुद्दे पटतायत। त्यांनी देखील IPS आणि IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते। जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे। हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे। परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील। मग कोणी कुणाला पैसा पुरवला का, त्याच्या माध्यमातून हे झालंय का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी तर अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्टसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र पाठवलंय। जे नावं आलेत, केंद्र, महाराष्ट्र, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या नार्को टेस्ट झाल्या पाहिजे आणि हे आदेश आपण द्यावेत अशी मागणी मी केली। पर्यटन स्थळांच्या यादीत नसताना मंदिराला कोट्यवधींच्या निधीचा प्रस्ताव कुणी दिला, त्यासाठी कुणी शिफारस केली, हे प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे। प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्यानं पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।